नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर कोणते तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करिता 2025-26 साठी निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर आता लाडक्या बहिणींना पुढील कुठल्याही हप्त्याची जास्त वाट बघत बसण्याची गरज राहणार नाही. कारण पूर्ण वर्षभरासाठी आता या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच 2025-26 साठी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर चला तर मग जाणून घेऊया नवीन हा जी-आर काय आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर जाणून घेऊया जी-आर. तर तुमच्यासमोर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत असेल. तर हा जी-आर महाराष्ट्र शासनाने 5 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी शासन निर्णय जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती तसेच घटकाकरिता सन 2025-26 आर्थिक वर्षात सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक योजना, त्यातील कार्यक्रम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने या लिखा शीर्षकाखाली सर्वांसाठी 3,960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षकाखाली 410 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला बाल विकास यांना अर्थसंकल्पीय निधी प्रणालीवर वितरित करण्यास शासन प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच आता सर्वच महिलांना या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता हा 2 ते 3 दिवसामध्ये मिळून जाईल. तर यामध्ये बरेच या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये ज्या पात्र महिला या ठिकाणी म्हणजे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्यक विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबतचा महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांना पहिला या ठिकाणी हप्ता हा मिळालेला आहे, परंतु आता दुसऱ्यांदा अनुदान मिळणार नाही याची या ठिकाणी महिलांना म्हणजे प्रशासनाला नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या जी-आरची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही हा जी-आर सविस्तर वाचू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.